आज पुन्हा ॲव्होकाडो आणले होते. म्हटलं आता परत तेच सँडविच नको बनवायला, काहीतरी वेगळं बनवावं. म्हणून म्हटलं मिल्कशेक बनवावं त्याचा. असं पण थंडीचे दिवस आहेत, दिवसभर घरात असतो, थंडी वाजते, पाणी जास्त जात पण नाही. म्हटलं चला मिल्कशेकच्या निमित्ताने लिक्विड थोडं पोटात जाईल. आणि असंही आयुषला सुट्ट्या लागल्यात क्रिसमसच्या, त्यामुळे त्याला नेहमीच काहीतरी खायचं असतं. म्हटलं चला त्याच्यासाठी पण बनवू आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं. आता सगळ्यात आधी मी ॲव्होकाडो कट करून घेतला आणि त्यातला जो गर आहे ना तो मिक्सर जारमध्ये घेतला. 2 ॲव्होकाडो आणले होते आणि मग मी दोन्ही पण वापरले. तसं तर एक वापरलं असतं तर भरपूर झालं असतं, कारण त्याच्यामध्ये मी केळ पण टाकणार होते. आता हे सगळा गर मी काढून घेतलाय मिक्सर जारमध्ये. त्याच्यानंतर अर्ध केळ टाकते. केळमुळं कसं गोड पण होतं ते आणि एक्स्ट्रा साखर टाकायला लागत नाही जास्त. त्याच्यानंतर हे थोडेसे काजू आणि बदाम तुमच्याकडे जे असतील ते घाला. आणि गोडीसाठी मी मध वापरते, साखर न वापरता. आता आधी काय केलं, मी थोडं दूध न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर दूध घातलं. आता इथं मी मध वापरून गोड गेले, पण तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल ना तर खडी साखर किंवा गुळ पण वापरू शकता. आणि फारच वाटलंच तर साखर पण वापरू शकताय. आणि मला जेवढा हेल्दी बनवायचा होता म्हणून मी त्याच्यामध्ये मध वापरला. टेस्टला तर खूप छान झाला होता. जर तुम्हाला कधी वाटला तर नक्की करून बघा. आता आपल्या भारतामध्ये पण ह्याचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे जिकडे तिकडे लवकर अवेलेबल असतात ॲव्होकाडो. जर तुम्हाला जमलं तर नक्की ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.